अभिनेत्री प्राप्ती रेडकर सध्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची सावली ही भूमिका अलीकडेच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या भूमिकेतून प्राप्तीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. तसेच पारू या मालिकेतून अभिनेत्री शरयू सोनावणे घराघरात पोहोचली आहे. साधी सोज्वळ पारू प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसते. आदित्यच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी, किर्लोस्कर कुटुंबावर येणाऱ्या संकटांना स्वतः सामोरे जाणारी पारू प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अनेकदा पारू आणि सावली या दोघी महासंगमाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळतात. नुकताच त्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकत्र दिसल्या होत्या. तर आता एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या बॉन्डिंगबद्दल वक्तव्य केलं आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या हे या व्हिडिओमधून जाणून घेऊया. टेलिगप्पाला दिलेल्या मुलाखतीत प्राप्ती रेडकर म्हणाले की हे जे कार्यक्रम असतात हे माझ्या मैत्रिणीला भेटण्याचं निमित्त असतं. शरयू भेटल्यानंतर मी खूप खुश असते. तर शरयू म्हणते मला तर खूपच छान वाटत आहे. हे जे क्षण असतात किंवा काही कार्यक्रम असतात या निमित्ताने आम्ही एकत्र येतो. खूप दिवसांनी भेटल्यानंतर उत्सुकता तर असतेच, कारण प्रत्येकजण दररोज आपल्या दिनक्रमेत व्यग्न असतो. एकमेकींना फार फोनही करता येत नाही. आमचं बोलणं झालं नाही तर आम्ही तितक्याच आपुलकीने भेटतो. तितकंच आम्हाला छान वाटतं. तितकेच आम्ही भावनिक देखील असतो. आम्ही एकमेकींचं कौतुक देखील करतो. तितकेच गप्पा मारता येतात. हे छान वाटत असतं. तर प्राप्ती म्हणाली झी मराठीच्या सर्वच नायिका खूप छान आहेत. त्या काम देखील तितकंच छान करतात. तसेच त्या खऱ्या आयुष्यात देखील खूप छान आहेत. अभिनेत्री असंही म्हणाली की असं असलं तरीही माझं इमोशनल बॉन्डिंग शरयूसोबतच आहे, कारण आम्ही एकत्र महासंगमात मुलाखतीत काम केलं आहे. तसेच जेव्हा कार्यक्रम संपतात त्यावेळी आम्ही व्हॅनिटीतही एकत्र असतो. तर शरयू असंही म्हणाली की अनेकदा आम्ही जुळ्या बहिणीसारखे वाटतो. आमच्यातील कनेक्शन खूप वेगळंच आहे, असं म्हणत दोघींनी त्यांच्यातील बॉन्डबद्दल सांगितलं आहे. तर पारू आणि सावली तुम्हाला आवडतात का हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.